विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेला नागपूर आणि अमरावती परिसर संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। मात्र सध्या अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये संत्रा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याचं चित्र दिसतंय। बागांमध्ये संत्र्याचा अक्षरशः सडा पडलाय। सततच्या पावसामुळे आणि वातावरणातल्या अनियमिततेमुळे संत्र्याच्या झाडावर सध्या रोग आलेला आहे आपण बघतोय आणि संत्र्यांची गाळण वाढलेली आहे। परिणामी शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आर्थिक संकटात हे सगळे संत्रा उत्पादक शेतकरी सापडले। कांदा लागवड केली, रोपापासून सर्व व्यवस्थित व्यवस्थापन केलं आणि जेव्हा विकायचा टाइम आला तेव्हा एकदम 7 रुपयानं मला कांदा द्यावा लागला। म्हणजे आतापर्यंत कांदा ठेवला असं वाटलं का बा भाव वाढन, काहीतरी अपेक्षा होती, पण ते अपेक्षाचं पूर्ण विल्हेवाट लावला सरकारने। आणि सरकार असं शेतकऱ्याविषयी गंभीर म्हणजे असं घेऊनच नाही राहिलं। संत्रा इकडे वाढले होऊन राहिले, कपाशीचं मोठं नुकसान होऊन राहिलं। शेतकऱ्यांना काय करावं आता? एकरी 5 ट्रॉल्या शेणखत टाकलं, रासायनिक टाकलं, फवारणी, मजूर आणि ह्या सर्व खर्च मला 11 लाख रुपये आले आणि बगीचा मी 21 लाखामध्ये विकला होता। परंतु विकल्यावर जो तो म्हणे चांगल्या पैशात गेला, तुला नफा भेटला, हे सर्व ठरलं आणि योग्य वेळी दसऱ्याच्या नंतर अचानक कोणतं वातावरण बहकलं, पाऊस आला, अति पाऊस आला, सगळं बहकलं आणि संत्र पूर्ण गळून पडला। व्यापारीने बगीचा टाकून दिला आणि राहिलेले संत्र मला हे 2 लाखामध्ये विकावं लागले। आज माझी अशी परिस्थिती आहे, कृषी केंद्रावाल्याचे बिल देणं आहे।